नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्व काय? ही तिथी का साजरी करतात? महत्व आणि अन्य काही आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी, त्या तिथींवर साजरे केले जाणारे सण उत्सव, व्रण वैकल्य आणि त्यांचे महत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. माघ महिना हा अतिशय महत्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत, सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजरी केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माघ वद्य प्रतिपदा. या दिवशी प्रतिपदा असते. गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्व, मान्यता आणि ही तिथी साजरी करण्याचे कारण जाणून घेऊया. ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार, अंशावतार झाले. प्रथम श्रीपाद श्री वल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमदराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते. द्वितीय श्री दत्तावर भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्य गमन केले होते. श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या असे सांगितले जाते. श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी केली अवतार सप्तमी. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चतुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपले देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शैल्यगमन पूर्वी भक्तांचे अभयवचन. भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात रूप असणाऱ्या या तीनही पादुकांना विशेष नाव आहे. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहित नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचा संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चतुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांत वसाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावे. पण या नावानेच उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका. देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींचे समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोण भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांचे मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन पूर्वी भक्तांना अभयवचन दिले आहे. निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी. भीमा अमरजा संगमवरील कल्पवृक्ष सम
तीर्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावी पूजा करावी, असे स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहे. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाहीये. श्री शैल्या जाताना भक्तांना आश्वासन दिले जाते की 4 प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायमदेवास मिळाले होते आणि दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले होते. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांच्या वंशजांनी प्रसादित म्हणून ठेवलेले आढळण्यात येते. काळात महाराष्ट्राचा प्रवास अंधारात सुरू झाला होता. त्या काळात नरसिंह सरस्वती यांनी जीवन कार्य एका उज्ज्वल मार्गदर्शन प्रकाशासारखे फायदेशीर ठरेल. महाराष्ट्राच्या भूमीवर भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून नेहमीच राहील. आज हा खास दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील दत्त संप्रदाय नरसिंह सरस्वतीच्या अवतारापासून उद्भवले असे मानले जाते. नरसिंह सरस्वती यांना शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तपूजा लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासस्थानामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गंगापूर ही गावे दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्र बनली. विमल पादुका व्यतिरिक्त इतर 2 पादुकांची नावे श्री गुरुचरित्रात आढळतात. नरसिंह सरस्वती महाराजांचे औदुंबर येथे त्यांच्या धार्मिक विधीमध्ये एक चतुर्मास साजरा केला. त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका असे म्हणावे. तर असे आहे गुरुप्रतिपदाची माहिती व गुरुप्रतिपदा कशामुळे साजरी केली जातात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.